नमस्कार मुलांनो, कसे आहात? मजेत आहात ना? स्टे होम, स्टे सेफ. आपण पाहत आहोत सायन्सचा सेकंड लेसन, प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन. वनस्पती रचना व कार्य यामध्ये आपण पाहत आहोत पार्ट्स ऑफ प्लांट. मागच्या वेळेला आपण रूट पाहिलं, आता आपण स्टेम पाहूया. बी जमिनीत रुजल्यानंतर जमिनीच्या खाली जो भाग असतो त्याला म्हणतात रॅडिकल, म्हणजेच आदिमूळ. आणि ह्या रॅडिकलपासून रूट तयार होते. तर जमिनीच्या वरती हा ग्रीन कलरचा जो भाग दिसतो त्याला म्हणतात प्लिमूल, म्हणजेच अंकुर. आणि ह्या प्लिमूलपासून स्टेम तयार होतं. Stem grows above the soil from the plumule of the sprouting seed. यानंतर मुलांनो आपण एक व्हिडिओ बघूया. ह्या कुंडीमध्ये मी काही बिया लावलेल्या आहेत आणि त्या बिया रुजल्यानंतर त्यांच्यापासून ही रोपे तयार झालेली आहेत. जमिनीच्या वर हा जो हिरव्या रंगाचा भाग आहे याला म्हणतात स्टेम. आणि हा स्टेम प्लिमूलपासून तयार होतो. त्यानंतर जमिनीच्या खाली हे असतं रूट. आणि हा रूट रॅडिकलपासून तयार होतो. आता बघूया पार्ट्स ऑफ स्टेम. ही आहे स्टेमची डायग्रॅम. हे आहे लीफ. स्टेमवर ज्या ठिकाणी लीफ तयार होतं त्या भागाला म्हणतात नोड. अशाच प्रकारची नोड स्टेमवर असतात आणि त्यांना म्हणतात पेरे. दोन नोडमधील जे अंतर आहे ते मी रेड कलरने दाखवलं आहे बघा, त्याला म्हणतात इंटरनोड, म्हणजेच कांडे. आणि स्टेमच्या वरच्या भागाला म्हणतात ग्रोईंग एंड, बड, म्हणजेच मुकुल. आणि ह्याच भागापासून स्टेमची वाढ होत असते. मुलांनो, आपण खूप प्लांट्स पाहतो आणि ह्या सगळ्या प्लांटचे आपण स्टेम बघत असतो. हे स्टेम सगळ्यांचे सारखे नसतात. त्यांची उंची, काही स्टेम लहान असतात, काही प्लांटची स्टेम मोठे असतात. तर आपण अशाच प्रकारे काही प्लांट्स पाहूया. बघा, हे आहे ग्रास. ते जमिनीच्या अतिशय लगतच उगवलेले आहे. हे आहे टोमॅटो. हे पण जमिनीच्या अतिशय जवळ आहे. त्याचं जे स्टेम आहे ते ग्रीन कलरचं आहे. अशा प्रकारचे प्लांट्स जे जमिनीच्या अतिशय लगतच उगवलेले असतात अशा प्लांट्सला म्हणतात हर्ब्स. आपण आणखी काही प्लांट्स पाहूया. बघा, हे आहे लेमन प्लांट. याचं जे स्टेम आहे ते ब्राऊन कलरचं आहे आणि जमिनीपासून काही अंतरावर आहे. त्यानंतर हे आहे हिबिस्कस फ्लावर प्लांट. याचं सुद्धा स्टेम जमिनीपासून काही अंतरावर आहे. अशा प्रकारच्या प्लांट्सला म्हणतात श्रब्स. यानंतर आपण आणखी काही प्लांट्स पाहूया. हे प्लांट बघा, याचं जे स्टेम आहे ते जमिनीपासून बऱ्याच अंतरावर आहे. ते स्ट्रॉंग आहे. ते ब्राऊन कलरचं आहे. त्यानंतर हे दुसरं प्लांट बघा, याचं सुद्धा स्टेम जमिनीपासून बऱ्याच अंतरावर आहे. ते स्ट्रॉंग आहे, ब्राऊन कलरचं आहे. अशा प्रकारच्या प्लांट्सला म्हणतात ट्रीज. यानंतर आपण बघूया डायकॉटिलिडॉन, द्विदल आणि मोनोकॉटिलिडॉन, एकदल. मुलांनो, मागच्या वेळेला रूट शिकवताना सुद्धा मी हा भाग शिकवलेला आहे, परंतु काही मुलांना तो व्यवस्थित समजलेला नाही, म्हणून पुन्हा एकदा मी हा भाग दाखवत आहे. आता आपण हा एक व्हिडिओ बघूया. या ठिकाणी मी काही बिया घेतलेल्या आहेत, सीड्स.
हे आहेत चणे आणि हे आहेत शेंगदाणे. या चण्याचे हे 2 भाग केलेले आहेत. इथे सुद्धा बघा हे 2 भाग झालेले आहेत चण्याचे. हा एक भाग म्हणजे एक दल, हा दुसरा दल. द्विदल, द्विदल म्हणजेच डाय कॉटिलिडॉन. हा एक कॉटिलिडॉन, हा दुसरा कॉटिलिडॉन, डाय कॉटिलिडॉन. त्यानंतर ह्या शेंगदाण्याचे सुद्धा 2 भाग केलेत. हा एक कॉटिलिडॉन, हा दुसरा कॉटिलिडॉन, डाय कॉटिलिडॉन. म्हणजेच ज्या वनस्पतींच्या बियांचे 2 भाग होतात त्यांना म्हणतात डायकॉटिलिडॉन प्लांट्स. या ठिकाणी बघा इथे मी घेतलाय मका, कॉर्न, मेज. ही आहे ज्वारी. ह्या मक्याचे मी 2 भाग करू शकते का? नाही. ज्वारीचे मी 2 भाग करू शकते का? नाही. बघा 2 भाग करणार नाही. ज्वारीचे 2 भाग करू शकते? नाही. गव्हाचे 2 भाग करू शकेल? नाही. बाजरीचे 2 भाग करू शकते? नाही. तर यांना म्हणतात एकदल, म्हणजेच मोनोकॉटिलिडॉन प्लांट्स. समजला तुम्हाला फरक? डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन. बघा मुलांनो, हे एक प्लांट आहे. याला स्टेमपासून भरपूर ब्रांचेस निघालेल्या दिसत आहेत. ब्रांचेस म्हणजेच काय? फांद्या. यानंतर हे दुसरं प्लांट आपण पाहूया. ह्या आहे मँगो ट्री. याला सुद्धा अनेक ब्रांचेस आहेत. त्यानंतर हे आहे तुलसी. याला सुद्धा स्टेमपासून अनेक ब्रांचेस निघालेल्या आपल्याला दिसत आहेत. हे आहे रोज प्लांट. याला सुद्धा अनेक ब्रांचेस आपल्याला दिसत आहेत. हे आहे शुगर केन प्लांट. याला तुम्हाला स्टेमपासून ब्रांचेस निघालेल्या दिसतात का? नाही. हे आहे मेज प्लांट. याच्याही स्टेमपासून ब्रांचेस निघालेल्या दिसतात का? नाही. हे आहे बाजरा. याच्यासुद्धा स्टेमपासून ब्रांचेस निघालेल्या दिसतात का? नाही. मग मुलांनो बघा, हे आहे मँगो ट्री. याला ब्रांचेस आहेत. हे आहे तुलसी. याला सुद्धा ब्रांचेस आहेत. हे आहे लेमन ट्री. याला ब्रांचेस आहेत. हे आहे रोज प्लांट. यालाही ब्रांचेस आहेत. म्हणजेच ज्या प्लांट्सला स्टेमपासून ब्रांचेस निघालेले असतात त्या प्लांट्सला म्हणतात डायकॉटिलिडॉन प्लांट्स. आता बघा, हे आहे मेज प्लांट. याला ब्रांचेस नाहीत. हे आहे बाजरा प्लांट्स. यालाही ब्रांचेस नाहीत. हे आहे शुगर केन प्लांट. यालाही ब्रांचेस नाहीत. म्हणजेच ज्या प्लांट्सला ब्रांचेस नसतात त्या प्लांट्सला म्हणतात मोनोकॉटिलिडॉन प्लांट्स. यानंतर आपण पाहणार आहोत फंक्शन्स ऑफ स्टेम, म्हणजेच खोडाची कार्ये. द स्टेम कॅरी वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द रूट्स टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. खोड मुळांपासून आलेले पाणी व खनिजे झाडाच्या इतर अवयवांकडे वाहून नेतात. इट कॅरी फूड फ्रॉम लीव्स टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. खोड पानांनी तयार केलेले अन्न झाडाच्या इतर भागांकडे वाहून नेतात. ही झाली फंक्शन्स ऑफ स्टेम. मुलांनो, आतापर्यंत आपण काय शिकलो? स्टेम. Stem forms from plumule. Stem has
nodes and internodes, and growing end, that is bud. Herbs, shrubs and trees are the types of stem. In dicotyledon plants, stem has many branches. In monocotyledon plants, stem has no branches. मग मुलांनो, तुम्ही आता काय करायचे, तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये किंवा तुम्ही जी पाहिलेली प्लांट्स आहेत त्या सगळ्या प्लांट्सचं हर्ब्स, श्रब्स अँड ट्रीज अशा प्रकारे क्लासिफिकेशन करायचं आहे, म्हणजेच वर्गीकरण करायचं आहे. आणि ती प्लांट्स डायकॉटिलिडॉन आहेत की मोनोकॉटिलिडॉन आहेत हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. हा तुमचा आजचा स्वाध्याय. मुलांनो, जगातील अनेक शास्त्रज्ञ कोरोना व्हायरस या रोगावर लस शोधण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या संशोधनाला लवकरात लवकर यश मिळावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आणि आपण आपला आजचा शास्त्रज्ञ बघूया. कोण आहे आजचे शास्त्रज्ञ? ते आहेत जगदीश चंद्र बोस. आणि यांनी कशाचा इन्व्हेन्शन केलेलं आहे, म्हणजेच शोध लावलेला आहे. तर त्यांनी वनस्पतींची वाढ मोजण्यासाठी क्रिस्कोग्राफ या उपकरणाचा शोध लावलेला आहे. तसेच वनस्पतींनाही आपल्यासारख्या संवेदना असतात याचाही त्यांनी शोध लावलेला आहे. तर मुलांनो, तुम्ही काय करायचे, जगदीशचंद्र बोस यांचा जन्म कुठे झाला, केव्हा झाला आणि त्यांचे शिक्षण, त्यांनी शोध कसा लावला ह्याविषयीची माहिती गोळा करायची आहे. तसेच त्यांच्याबद्दल जी चित्र आहेत ती चित्र सुद्धा तुम्ही गोळा करायची आहे, तुमच्या वहीमध्ये चिटकवायची आहेत आणि त्यांची माहिती लिहून काढायची आहे. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, आपल्याला वर्षभरासाठी काही प्रोजेक्ट्स करावे लागतात आणि त्या प्रोजेक्ट्सला मार्क्स असतात. तर हा तुमचा प्रोजेक्ट असणार आहे आणि त्याला मी मार्क्स देणार आहे. तर मुलांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.